शेवगावात कुंटणखान्यावर छापा, 17 महिलांची सुटका। शेवगावमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने छापा टाकून 17 पीडित महिलांची सुटका केली आहे। याबाबत 4 जणांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बनावट ग्राहक बनून छापा, 5000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही कारवाई मंगळवारी तारीख 17 रोजी रात्री 10 वाजता केली। शबाना सय्यद पठाण, गणेश लक्ष्मण शिंदे, गणेश अंबादास पाचे, राहुल अरुण गर्जे, सर्व राहणार शेवगाव, जिल्हा अहमदनगर असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। विशेष पोलीस पथकातील पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव शहरातील शिवनगर परिसरात अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक बनून छापा टाकला। या कारवाई 17 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून पोलीस गीतांजली विजय पाथरकर यांच्या फिर्यादीवरून 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे, महिला पोलीस कल्पना गावडे, प्रियंका हरिदास निजावे, सविता शिंदे, राहुल आठरे, भरत अंगरखे, राहुल गुंजाळ, दिनेश मोरे, शंकर चौधरी, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, अक्षय भोसले, सुनील पवार यांच्या पथकाने केली आहे। मी परिवीक्षण पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आज अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत असणाऱ्या नेहरूनगर या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या विशेष पथकाने कारवाई केली असता तेथे आपल्याला वेश्या व्यवसाय चालतो अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली असता आम्ही तेथे महिला स्टाफसह आणि पंचासह उपस्थित राहून डमी ग्राहकाद्वारे माहितीची खातरजमी केली असता आमची खात्री झाली की या ठिकाणी बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालतो। त्यावेळी आमच्या पथकाने कारवाई केली असता त्यामध्ये 17 पीडित महिला तर 2 ग्राहक आरोपी तसेच एक मूळ मालक पुरुष आरोपी तसेच एक महिला जी हा वेश्या व्यवसाय चालवते आणि भाडेकरू महिलांना आणून हा वेश्या व्यवसाय त्यांच्याकडून करून घेते जबरदस्तीने, अशी एक महिला शबाना शेख नावाची ती आपल्याला मिळून आलेली नाही, ती फरार आहे। तर अशा प्रकारे 17 पीडित महिला तसेच 3 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढे पिटा कायद्याअंतर्गत कारवाई करणे चालू आहे। सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशनाने चालू आहे आणि सरांनी नेमलेलं विशेष पथक ही कारवाई करत आहे। यापुढेही जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसायावर अशीच कारवाई केली जाईल। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।